नमस्कार. आजचा जो व्हिडिओ आहे तो महिलांचे हक्क ह्याच्यावरच आहे. तर बरेचदा असा प्रश्न विचारला जातो की महिलांचा त्यांच्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर काय हक्क आहे. तर त्याच्याविषयी 2-3 मुद्दे सांगता येतील. की समजा आता एखादी विवाहित महिला आहे, ती तिच्या पतीबरोबर राहतीये, म्हणजे व्यवस्थित राहतीये, न भांडता वगैरे व्यवस्थित चाललंय त्यांचं. तर त्याच्यामध्ये तिच्या प्रॉपर्टी जी तिच्या पतीच्या नावावर आहे, त्याच्यामध्ये ऑब्वियस आहे की बायको म्हणून तिचा अधिकार आहे. पण जोपर्यंत ती आहे किंवा जोपर्यंत त्यांचं रिलेशन आहे, त्यांचं चाललंय व्यवस्थित, तोपर्यंत ती हक्क नाही मागू शकत. कारण ती जी प्रॉपर्टी नवऱ्याची जी आहे, ती एक प्रकारे 2 प्रकारची प्रॉपर्टी असती नवऱ्याची. एक म्हणजे अँसेस्टर असती, वडिलोपार्जित, ती त्याला मिळत असती. त्याची वडिलोपार्जित मिळकत आहे ती नवऱ्याला मिळत असती, ती त्याला त्याच्या नावावर होते. तर त्याच्यामध्ये ऑब्वियस अँसेस्टर प्रॉपर्टीमध्ये बायकोचा हक्क नसतो. आणि दुसरी जी असती सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी असते, म्हणजे ती स्वतः कमवलेली असती. ती पण ती जी प्रॉपर्टी असते ती पण त्याच्याच नावावर असती. आणि ही जी प्रॉपर्टी आहे, ह्या प्रॉपर्टीमध्ये पण महिलाचा हक्क असतो, पण तो आहे तोपर्यंत ती नाही मागू शकत. म्हणजे समजा की आता नवऱ्याच्या नावावर बंगला आहे, घर आहे, काही लँड आहे, अमाऊंट आहे. तर ती महिला जी आहे, समजा नवऱ्याबरोबर भांडणं वगैरे झाली किंवा त्यांची केस वगैरे चालत आहे, तर ती कोर्टामध्ये असं सांगू नाही शकत की मला त्याच्यामध्ये हक्क पाहिजे. कारण जर नवरा आहे तर ती नाही मागू शकत, कारण नवऱ्याच्या नावावर ती प्रॉपर्टी आहे. महिलांचे हक्क कधी त्यांना घेता येतात की जेव्हा समजा त्या महिलेचा पती मयत झाला, तर मग तिला तो हक्क आहे. ती क्लास 1 हेअर मध्ये आहे. त्यामुळे बऱ्याचदा मला फॅमिली कोर्टामध्ये केस चालू असताना महिला मला म्हणतात की आम्हाला आमच्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क पाहिजे. तर हक्क हा आहेच आहे, तुम्हाला हक्क नाही असं मी म्हणतच नाहीये. पण तुम्ही जोपर्यंत ती व्यक्ती आहे तोपर्यंत त्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही हक्क मागू नाही शकत आहे. कारण ती त्याची सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी आहे. सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी जर असेल तर समजा त्या व्यक्तीने विल केला असेल, तर त्या विलद्वारे ती प्रॉपर्टी ज्याच्या नावे विल केली जाईल त्या व्यक्तीला मिळेल. अँसेस्टर प्रॉपर्टी पण तो विल करू शकतो. आणि अँसेस्टर प्रॉपर्टीमध्ये तर म्हणजे वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये तर महिलांना हक्कच नाहीये, विवाहित महिलांना. विवाहित महिला जर त्यांचे काही हक्क असतील, नवऱ्याकडनं त्यांना काही मिळायचं असेल, जर समजा त्यांच्यामध्ये वाद होत असतील किंवा समजा नवरा त्यांना पालन पोषणाचा खर्च देत नसेल, खर्चायला पैसे देत नसेल, तर ती मेंटेनन्स कोर्टामध्ये मागू शकते. मेंटेनन्सची केस तिला कोर्टामध्ये करता येते. दुसरं म्हणजे की समजा नवऱ्याच्या घरात ती राहू शकते. वाद झाले तरी ती राहू शकते. समजा नवऱ्याचं घर आहे, भाड्याने असू दे, त्याच्या मालकीचा असू दे, तर नवऱ्याच्या घरामध्ये तिला राहण्याचा अधिकार आहे. राहण्याचा हक्क कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 या कायद्याने दिलेला आहे. हा खूप महत्वाचा हक्क आहे. कारण महिलांना बरेचदा राहायला घर नसतं. लग्न झाल्यानंतर आई वडिलांच्या पण घरी त्या जाऊ शकत नाहीत. आणि त्यामुळं राहण्याचा त्यांचा प्रश्न येतो, म्हणून 2005चा हा कायदा आला आणि त्याच्यानी राहण्याचा म्हणजे पतीच्या घरी राहण्याचा हक्क मिळाला. त्यामुळं अशा पद्धतीने जे हक्क जे आहेत त्या हक्काविषयी छोटासा व्हिडिओ मी केलेला आहे. नक्की सगळ्यांनी ऐका. अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. बाय.